माजी नगरसेवक रवी पाटील यांच्यावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाल करणारे 2 तरुण सीसीटीव्हीत कैद झालेत. भगतसिंग चौकात असलेल्या पाटील यांच्या कार्यालयाबाहेर हे संशयित तोंडाला रुमाल बांधून नंबर नसलेल्या दुचाकीवर आले. काही वेळ थांबून त्यांनी संशयास्पदरित्या रेकी केली. यातील एका तरुणाच्या कमरेला बंदूक असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने परिसरात खळबळ उडालीय. दरम्यान रवी पाटील यांच्यावर यापूर्वीही तब्बल 4 वेळा हल्ल्याचे प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या घटनेने अधिकच गंभीर वळण घेतले आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रोडवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच ही नवी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध असल्याची चर्चा रंगू लागलीय. भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने या अज्ञात संशयितांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.